विभाग प्रमुख आमचे कुणाल सरमळकर आणि भक्तिताई भोसले यांच्या संकल्पनेतनं हा मालवणी महोत्सव होतो आणि या मालवणी महोत्सवाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी उपस्थित होतो। त्यांनी कोकणी बचत गट जे आहेत, मुंबईतले बचत गट जे आहेत, त्याच्यासाठी बचत भवनाची एक मागणी केलेली आहे। मी त्यांना असं सांगितलं की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे नगरविकास खात्याचे देखील मंत्री आहेत, त्याच्यानंतर गृहनिर्माण मंत्री देखील आहेत आणि MSRDCचे देखील मंत्री आहेत। त्याच्यामुळे एक व्यापक बैठक याच्यासाठी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांबरोबर लावू आणि त्याच्यातनं नक्की सकारात्मक भूमिका घेऊ। तर मला असं वाटतं की त्याचं उत्तर मनसेच्याच नेत्याने दिलेलं आहे ना। म्हणजे अमेय खोपकरनी ट्विट केलं आहे की अभद्र युती होणार नाही, संदीप देशपांडेंनी सांगितले की जर युती करायची असेल तर माफी मागा। आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राज ठाकरेंचं नेतृत्व कोणासमोर झुकणारं नाही। आणि तुम्ही जर बघितलं असेल तर अटी काय आहेत, शिंदे साहेबांबरोबर बोलायचं नाही, त्याच्यानंतर देवेंद्रजींबरोबर बोलायचं नाही, मोदी साहेबांबरोबर बोलायचं नाही, अमित शाह साहेबांकडे बघायचं नाही। हे आम्ही जेव्हा लहान होतो 5वी 6वीमध्ये तर आमच्यात आपापसात भांडणं झाली विद्यार्थ्यांमध्ये की आम्ही अशा काही गोष्टी सांगायचो, तू याच्याबरोबर बोलायचं नाही, त्याच्याबरोबर बोलायचं नाही। मग आपण राजकारण करतोय आणि अशा अटी टाकून राज ठाकरे साहेब झुकतील असं मला वाटत नाही। राजू पाटील काय बोलले याच्यापेक्षा राजसाहेब काय बोलले हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। आणि पुण्यातल्या एका मुलाखतीमध्ये राजसाहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं होतं ते पाहिजे तर मी आपल्याला पाठवून देतो, ते आपण राजू पाटलांना पाठवून द्यावं। नाही, मला याच्याबद्दल काहीच माहीत नाही। मी माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतो, शंभूराज देसाई साताऱ्यामध्ये होते, साहेब त्या कार्यक्रमाला जाणार होते, परंतु अतिशय तातडीची बैठक लागल्यामुळं साहेबांनी आम्हाला दोघांना त्या शिवसेनेच्या मेळाव्याला उपस्थित राहायला सांगितलं आणि किमान 10,000 लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होती। त्यांच्या ऑइल कंपनीचं देखील तिथं भूमिपूजन होतं, ते भूमिपूजन करून मी आणि शंभूराज देसाई मुंबईमध्ये आलेलो। कशामध्ये? मी स्पष्टपणानं सांगतो की घरामध्ये राजकारणामधनं जर काय वाद असतील तर ती कुटुंब जोडली गेली पाहिजे त्या मताचा मी आहे। पण मी कोणाची कुटुंब जोडण्या एवढा नक्कीच राजकीय मोठा नाही, परंतु माझी ही भावना मी अनेक वेळा बोलून दाखवलेली आहे। राजकारणामध्ये नेत्यांनी काय निर्णय घ्यायचे हा नेत्यांचा प्रश्न आहे। आम्ही मुख्य नेते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो, त्याच्यामुळं आमचे नेते जे ठरवतील ते आम्ही करणार आहोत।